विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना इनिशिएटर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्टिट्यूड सिरीजमधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहे, म्हणजे 25 क्रमांकाचा विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ आहे. तर लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न मी होमवर्क म्हणून दिला होता. जे नवीन विद्यार्थी असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर लक्षात घ्या, होमवर्क म्हणून तुम्हाला प्रश्न काय दिला होता, एक कार जाताना 30 किलोमीटर पर हवर या वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर पर हवर या वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचा काहीही अभ्यास नाही ते विद्यार्थी काय करतील, तर अगदी सोपं करतील, 30 + 20 / 2 करून टाकतील आणि ऑप्शन क्रमांक सी करेक्ट असं म्हणतील. परंतु लक्षात घ्या, ही चुकीची मेथड आहे. आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा तो बघूयात. तर लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्हाला माहीत पाहिजे की स्पीड इज इक्वल टू काय असतं, की डिस्टन्स अपॉन टाईम, किंवा वेग इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ. हा बेसिक फॉर्म्युला आहे. तर लक्षात घ्या, आता त्यांनी काय सांगितलं की एक कार जाताना स्पीड दिला आहे 30 किलोमीटर पर हवर या वेगाने जाते व परत येताना 20 किलोमीटर पर हवर या वेगाने येते. तर म्हणजे तुम्हाला माहित आहे की ती कार सेम डिस्टन्स कव्हर करते, बरोबर. तर मग काय करायचं की डिस्टन्स त्यांनी दिलेलं नाही, तर डिस्टन्स आपण काहीतरी ॲझ्युम करूयात. तर डिस्टन्स ॲझ्युम करताना काय करायचं की 20 आणि 30, बरोबर, अशी संख्या घ्यायची की तिला 20 आणि 30नी भाग गेला पाहिजे. तर मग कोणती संख्या आहे ती, जवळची संख्या कोणती आहे तर 60. 60ला 30नी भाग जातो आणि 60ला 20नीही भाग जातो, बरोबर. तर मग लक्षात घ्या, अंतर आपण ॲझ्युम केलं आहे की 60 किलोमीटर. तर आता पहिल्या केसमध्ये काय करूया, दोन्ही व्हॅल्यू पुट करून देऊया. स्पीड आपल्याला माहीत होतं की पहिल्या केसमध्ये 30 किलोमीटर पर हवर स्पीड आहे. डिस्टन्स किती घेतला आपण, 60 किलोमीटर. केस सेकंडमध्ये स्पीड आहे 20 किलोमीटर पर हवर. डिस्टन्स आपण अजून केले 60 किलोमीटर. तर टाईम काढू शकतो आपण 60/30. तर पहिल्या केसमध्ये 2 हवर त्याला लागणार आहे. सेकंड केसमध्ये त्याला किती वेळ लागणार आहे तर 3 हवर लागणार आहे, कारण की पहिल्या केसमध्ये स्पीड होता 30, जास्तीचा स्पीड होता त्यामुळे कमी वेळ लागला. दुसऱ्या केसमध्ये कमी स्पीड होता त्यामुळे त्याला टाईम जास्त लागला. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं होतं, जर तुम्हाला सरासरी वेग काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स, म्हणजे जाताना तो 60 किलोमीटर गेला, येताना 60 किलोमीटर आला, त्यानंतर टोटल टाईम, जाताना त्याला 2 हवर लागले आणि येताना त्याला 3 हवर लागले. तर लक्षात घ्या, 60 आणि 60 120 / 5 = 24 किलोमीटर पर हवर हा विद्यार्थ्यांनो सरासरी वेग असणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी 24 हे या प्रश्नाचं विद्यार्थ्यांनो योग्य आन्सर असणार आहे. विद्यार्थ्यांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच व्हिडिओला एक लाईक करा आणि लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 50+ लाईक, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लगेचच एक लाईक द्यायचा आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, ताशी 45 किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल 20 सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे, ट्राय करा. विद्यार्थी मित्रांनो, तोच बेसिक फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम ताशी 50 किलोमीटर म्हणजे हा विद्यार्थ्यांनो एका तासात 45 किलोमीटर जाते, म्हणजेच काय की त्याचा स्पीड दिला आहे त्यांनी 45 किलोमीटर पर हवर हा विद्यार्थ्यांनो स्पीड दिलेला आहे, बरोबर. परंतु त्यांनी टाईम कशात दिला विद्यार्थी मित्रांनो, सेकंदात दिला आहे. आणि लांबी मीटरमध्ये विचारली, म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला काय करावं लागेल की स्पीडला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे मीटर पर सेकंदमध्ये जर तुम्हाला स्पीडला कन्वर्ट करायचं असेल तर 5/18ने गुणायचं असतं. तर 45 × 5/18 हा तुमचा मीटर पर सेकंद झाला. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. टाईम काय विद्यार्थी मित्रांनो, सेकंदात आहे. तर ही 20 कुठे जातील, ह्या साईडला जातील. तर डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार विद्यार्थी मित्रांनो, 45 × 5/18 × 20. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं 2×9=18, त्याच्यानंतर 2×9=18, 2×10=20, त्याच्यानंतर 9×1=9, 9×5=45, तर 5×5=25 × 10, म्हणजे डिस्टन्स किती विद्यार्थी मित्रांनो, 250 मीटर आहे. तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता, एका स्टेपमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सिम्प्लिफाय करू शकतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड थोडा डिफिकल्ट जातो त्या विद्यार्थ्यांसाठी आपण थोडं डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात हा प्रश्न सांगत आहोत. तर लक्षात घ्या, एकूण डिस्टन्स किती असणार आहे, 250 मीटर. आणि जर त्यांनी युनिट किलोमीटरमध्ये दिलं असतं तर काय आलं असतं, 0.25 किलोमीटर हे आलं असतं, बरोबर. 0.25 किलोमीटर आलं असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊयात. आता नवीन टाईपचा प्रश्न बघूयात. तर प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, संकेतने त्याच्याकडील 5 लाख रुपये दसादशे 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले, तर रामला एका वर्षात किती सर्व व्याज मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट काय आहे की जास्तीत जास्त ॲप्टिट्यूड प्रश्नांची सराव तुमचा झाला पाहिजे आणि आपण सर्व टॉपिक कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो टॉपिक आहे तो व्याज सिरीजमधला आहे. व्याज, सरळ व्याज आणि चक्रीवाढ व्याज असे दोन प्रकारचे व्याज असतात. तर हा प्रश्न सरळ व्याजाचा आहे. तर हा जर प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे. सरळ व्याजचा फॉर्म्युला काय विद्यार्थी मित्रांनो, मुद्दल म्हणजे ज्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो, जी तुम्ही बँकेत ठेवता, जी रक्कम तुम्ही बँकेत ठेवता त्याला काहीतरी वार्षिक रेट भेटत असतो, बरोबर, त्याला दर म्हणतो. आणि किती वेळेसाठी ठेवला, 1 वर्षासाठी ठेवला, 2 वर्षासाठी ठेवला, हे महत्त्वाचं आहे. आणि खाली डिवाइड बाय 100 करून टाकायचं. आणि सिम्पल इंटरेस्ट म्हणजे जी तुम्ही रक्कम ठेवणार आहे तर वर्षाला तुम्हाला किती व्याज मिळेल ते व्याज इथे असतं. तर बघूयात आपल्याला कोणकोणते व्हॅल्यू त्यांनी दिले आहेत. संकेतने त्याच्याकडील 5 लाख रुपये म्हणजे मुद्दल किती तुमच्याकडे 5 लाख रुपये आहे. 10,8 दराने रेट 8% दर आहे. बँक ठेवले तर रामला 1 वर्षात आणि टाईम किती दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्ष दिलेला आहे. तर व्हॅल्यू पुट करून द्या. 5 लाख तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे. त्यानंतर रेट तुमचा 8 आहे, वर्ष 1 आहे, डिवाइड बाय 100 करा, 2 शून्य गेले, 8×5 40. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरेस्ट तुम्हाला किती भेटलं, 40,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एवढा इंटरेस्ट भेटलेला आहे जेव्हा तुम्ही 5 लाख रुपये एका बँकेत ठेवता. आणि जर तुम्हाला 8% जर तुम्हाला रेट असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 40,000 रुपये हा विद्यार्थी मित्रांनो काय भेटतो, सिम्पल इंटरेस्ट भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जो प्रश्न आहे तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो चक्रवाढ व्याज किती भेटेल तुम्हाला हे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करायचं आहे. चक्रवाढ व्याज तुम्हाला किती भेटेल जर 1 वर्षासाठी तुम्ही ही रक्कम ठेवली. हा तुमच्यासाठी विद्यार्थ्यांनो होमवर्क म्हणून प्रश्न आहे. सॉल्व करण्याचीही गरज नाही, पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सॉल्वही करू शकतात, कारण की सॉल्व केल्यानंतर तुम्हाला नंतर कळेल की या प्रश्नाला सॉल्व करण्याची गरज नव्हती. तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्क आहे हाच प्रश्न चक्रवाढ व्याज तुम्ही काढायचा आहे. पुढे जाऊयात, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस लावतील. विद्यार्थी मित्रांनो, स्वतः ट्राय करा आधी. तर लक्षात घ्या, हे जे प्रश्न सॉल्व करायचे आहेत तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, मेन M1 म्हणजे मेन, त्याच्यानंतर डेज दिवस, हवर्स डिवाइड बाय वर्क, त्यानंतर ह्या साईडला M2 म्हणजे दुसरे व्यक्ती, तेच काम किती दिवसात करतील, किती तासांसाठी आणि एकूण किती काम, असा हा फॉर्म्युला आहे. आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत त्या तुम्ही पुट करायचं आहे. एक काम म्हणजे काय, वर्क दिले, आणि तेच काम म्हणजे वर्क या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रांनो सारखं आहे, ही तर गोष्ट तुम्हाला कळली असेल. तर 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस लावतील. सोपं विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला या व्हॅल्यूंची गरज नाही, हवरची गरज नाही. W1 = W, त्यामुळे हे एकमेकांना कट होऊन जातील. व्हॅल्यू पुटअप करून द्या. 12 व्यक्ती 20 दिवस लावतात एक काम करायला, तर 15 व्यक्ती किती दिवस लावतील. सिम्प्लिफाय करून घ्या. 12 × 20 डिवाइड बाय 15. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलं तर विद्यार्थी मित्रांनो एकूण 16 दिवस लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघायचा आहे. एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूंपैकी एक बाजू 22 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या बाजूची लांबी किती असेल. विद्यार्थी मित्रांनो ट्राय करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या नोट डाऊन करून घ्या. सर्वप्रथम काटकोन त्रिकोण आहे, क्षेत्रफळ त्यांनी दिलं आहे, एकक काय त्याचं 64 सेंटीमीटर हे युनिट आहे त्याचं. त्यानंतर एक बाजू दिली त्यांनी 22 सेंटीमीटर, तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी बाजू काढायची आहे. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर काटकोन त्रिकोण विद्यार्थी मित्रांनो दिसायला असं असतो, बरोबर. दोन बाजू कोणत्या झाल्या त्याच्या, एक बाजू 22 सेंटीमीटर आणि एक दुसरी बाजू आपण हाईट ॲझ्युम केली. तर एरिया काय असतो विद्यार्थी मित्रांनो, 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 पाया गुणिले विंची. क्षेत्रफळ आहे तुमचं 352 सेंटीमीटर स्क्वेअर, 1/2 बेस 22 गुणिले हाईट. सिम्प्लिफाय करा, इथे 11 येतील, 352 डिवाइड बाय 11 होईल. त्याच्यामुळे दुसरी बाजू काय असणार आहे, 352ला जर मी 11ने डिवाइड केलं तर 32 सेंटीमीटर ही दुसरी बाजू आहे.
त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की हा प्रॉब्लेम तुम्हाला इझिली सॉल्व्ह होईल. पुढे जाऊयात, नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन बघूयात. थोडा ट्रिकी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो हा. एका नावेत 32 किलो वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह त्यांचे वजन सरासरी 2 किलोने वाढले तर त्या नावाड्याचे वजन किती? नावाडी म्हणजे काय, तर जो होडी चालवतो त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? नावाड्या म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नावाड्या बसण्याआधी त्यांनी एक ॲव्हरेज एज दिलं होतं त्यांचं, बरोबर. त्यानंतर जेव्हा तो होडी चालवणारा व्यक्ती बसला तर सरासरी 2 किलोनी वजन वाढलं, असा हा प्रश्न आहे. तर त्या नावाड्याचे वजन किती हे तुम्हाला विचारलं आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आधी स्वतः ट्राय करा, त्यानंतर मी अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करून दाखवणार आहे. ॲप्टिट्यूडचे प्रश्न सॉल्व्ह करताना विद्यार्थी मित्रांनो दरवेळेस फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे लॉजिक असेल, बेसिक जर तुमचं पक्कं असेल तर तुम्ही कोणताही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सुरुवातीला नावाडी बसण्याआधी तुम्हाला ॲव्हरेज एज किती असेल हे तुम्हाला माहीत पाहिजे. आपण सरासरी काढताना काय करतो, जर तुम्हाला 5 गोष्टींची सरासरी विचारली तर आपण काय करणार, 25 व्यक्ती होते, त्यामुळे त्यांचं एकाचं वय होतं 32, तर 32ची ॲडिशन करायची टोटल. 25 वेळेस लिहून घेतलं मी, डिवाइड बाय 25ने त्याला डिवाइड केलं, कारण की एकूण किती मुलं होते तर 25. तर म्हणजेच काय, 32 गुणिले 25 डिवाइड बाय 25, म्हणजे जेवढेही मुलं आहेत त्यांचं सरासरी किती आलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वजन 32 किलो आहे आलेलं आहे. ही गोष्ट तर मान्य आहे. त्यानंतर त्यांनी सेकंड गोष्ट काय सांगितली, की जेव्हा नावाडी बसला तेव्हा सरासरी वजन कितीने वाढलं, 2 किलोने. तर आता आपण काय करूयात, इथे सॉल्व्ह करूया. नावाड्या बसल्यानंतर 32 जे सरासरी होतं त्यामध्ये 2 ॲडिशन केले, त्यानंतर 32 गुणिले 25 यांच्या सर्वांची आपण काय केली ॲडिशन, त्याच्यामध्ये आता नावाडी ॲड केला तर एकूण किती व्यक्ती आहे आता विद्यार्थी मित्रांनो, 26 व्यक्ती तिथे. तर 32 अधिक 2 34, 26 या साईडला गेले, 34 गुणिले 26 इज इक्वल टू 32 गुणिले 25 अधिक एक्स. तर 34 गुणिले 26 काय होतात, 884 होतात. 34 गुणिले 26 884 होतात. 32 गुणिले 25 800 होतात. आता 800 ह्या साईडला येतील, म्हणजे 884 वजा एक्स म्हणजे 84 kg. तर नावाड्याचं वजन किती विद्यार्थी मित्रांनो, 84 kg. याला जर तुम्हाला लॉजिक जर वापरायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लॉजिक वापरू शकतात. जेव्हा फक्तच 25 व्यक्ती होते तेव्हा ॲव्हरेज वय 32 होतं. जेव्हा नावाडी बसला त्यानंतर त्याचं वजन 2 किलोने वाढलं, तर मग काय करायचं, थोडक्यात काय असणार आहे की आता 32 किलो वजनाची 25 मुलं होती, 2 किलोनी वजन वाढलं, म्हणजे काय झालं की 25 गुणिले 34 म्हणजे प्रत्येक मुलाचं वय 34 घ्या, गुणिले 25 करून टाका आणि नावाड्याचं पण एक वजन डायरेक्ट घेऊन टाका 34. जर तुम्ही हे जरी सॉल्व्ह केलं असतं विद्यार्थी मित्रांनो, हे जरी सॉल्व्ह केलं असतं तरी तुम्हाला कळून गेलं असतं की 25 व्यक्ती होते, बरोबर, 32 किलो प्रत्येकाचं होतं. तर मग काय येणार विद्यार्थी मित्रांनो, 32 आणि जर नावाड्याचं आपण 84 जर पकडलं, बरोबर, 84 वजन पकडून जर आपण त्याला सगळ्यांमध्ये जर डिवाइड केलं असतं तर तुम्हाला इझिली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. तर विद्यार्थी मित्रांनो ते लॉजिक लक्षात घ्यायची कोणतीही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ही जी मी मेथड सांगितली आहे त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, तुम्हाला इझिली याचं उत्तर भेटून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आमचं कंटेंट जर आवडत असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओचं टार्गेट आहे विद्यार्थी मित्रांनो 50+ लाईक. तर लगेच विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला 1 लाईक देऊन टाका. तसंच विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर नक्की खाली कमेंट करा, त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. तसंच जर तुम्हाला चालू घडामोडींचा सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चनचा सराव करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात, तोपर्यंत थँक्यू.